नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल थॉट्स ऑफ मध्ये. देशामध्ये न्यूज अशी चालू आहे की ज्यामध्ये पेपर लीक किंवा परीक्षा घोटाळा जो आहे हा समोर येत असतो. याचंच एक उदाहरण बघा की उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसा अगोदर पेपर लीकचा खूप मोठा मुद्दा जो आहे तो गाजला होता. विद्यार्थ्यांनी हा मुद्दा धरून ठेवला होता. त्यामध्येच आता एक नवीन मुद्दा पाहायला मिळत आहे, तो म्हणजे नीट एक्झामचा. हो, ज्या पालकांची किंवा ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असते की खूप मोठं नीट एक्झाम जे आहे ते क्वालिफाय करून काहीतरी जीवनामध्ये खूप मोठं करायचं, असे विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज जी आहे ते खूप त्यांना विचार करणारी न्यूज आहे की या नीट एक्झाम मध्ये काहीतरी प्रमाणात जो आहे तो गुजरातमध्ये काही न्यूज पाहायला मिळत आहे की जेथे काही विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय झालेले आहे नीट एक्झाम, आणि ते क्वालिफाय होत असताना त्यांनी काहीतरी घोटाळा किंवा परीक्षा घोटाळा किंवा पेपर लीकचे जे आहे त्या मुद्दे जे आहे ते समोर आलेले आहेत. गुजरातमध्ये एक न्यूज आलेली आहे की ज्यामध्ये एका शिक्षकाने 10 लाख रुपये जे आहेत एका विद्यार्थ्याकडून घेतले आणि नीट एक्झाम क्वालिफाय झालेली आहे. आता ही नीट एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी काय केलं जात आहे, तर सेंटरवर जाणे, सेंटरवर गेल्यानंतर तिथं सेंटरवर जो आहे तो काहीतरी भ्रष्टाचार जो आहे तो होत असतो, त्यामध्ये पेपर लीकची घटना जी आहे ती येत असते. म्हणजे सेंटरचा पूर्णपणे यामध्ये रोल राहतो. सेंटरवर काही प्रमाणात जर काही प्रमाणात घोटाळा होत असेल तर याचा पूर्ण जबाबदार ते सेंटर असते. सेंटरवर सर्वात अगोदर कारवाई झाली पाहिजे. अशातच एक न्यूज समोर येत आहे की एका सेंटरवर 4 विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिली आणि या 4ही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत. हो, 67 असे विद्यार्थी आहे की त्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत. चला, ही मान्य केलं की विद्यार्थ्यांना 720 मार्क मिळू शकतात, परंतु किती विद्यार्थ्यांना? आतापर्यंत 2, 1, 4 असे विद्यार्थी राहत की ज्यांना नीटची एक्झाम पणे 720 मार्क मिळालेले आहे. जास्तीत जास्त हा आकडा 4 पर्यंत गेलेला आहे. 4 विद्यार्थ्यांच्या वर इतके मार्क मिळवणे खूप कठीण आहे. 720 मार्क मिळवणे खूप कठीण आहे आणि अशा परिस्थितीत 67 विद्यार्थ्यांना 720 मार्क मिळत असेल, त्यामध्येही ज्या सेंटरवर 4 विद्यार्थी बसलेले ते 4ही विद्यार्थ्यांना 720 मार्क मिळत असेल, तर ती एक्झाम जी आहे ते पूर्णपणे चेक केली पाहिजे. तिथं काहीतरी कारवाई जी आहे ती कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर त्याची तपशील घेतला पाहिजे. हा तपशील कोणी घेतला पाहिजे, तर NIT जे नॅशनल टेस्ट एजन्सी आहे, नॅशनल टेस्ट एजन्सीने सुद्धा डिक्लेअर केलं पाहिजे की अशाच प्रकारचे काही न्यूज समोर येत आहे. खरंच या पेपर लीक झालेला आहे का? कारण की पेपर लीकच्या ज्या बातम्या ज्या आहेत त्या सोशल मीडियावर अगोदरच येत होत्या. नीटचा एक अजूनही विचार करण्याची एक आवश्यकता आहे की या नीटचा रिझल्ट जो आहे हा 4 जूनला लागणारच नव्हता, तो समोर लागणार होता. तो 4 जूनला लागला नीटचा एक्झामचा रिझल्ट, आणि या नीटच्या एक्झामचा रिझल्ट 4 जूनला लागल्यानंतर एकदम जे न्यूज जे आहे ते या इलेक्शनच्या माध्यमातून समोर आली नाही, परंतु आता त्यावर भरपूर जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलल्या जात आहे. या नीटच्या एक्झाम मध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कॉन्ट्रोवर्सी जी आहे ते सर्वात जास्त होत आहे की ती ग्रेस मार्कसाठी. ग्रेस मार्क सिस्टम काय, तर विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडलेले असेल, की ठीक आहे एखादा विद्यार्थी असेल खूप ब्रिलियंट असो, जिनियस असो, जर विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 मार्काचा पेपर जो तो सॉल्व्ह केला असेल और क्वेश्चन ज्यांनी सॉल्व्ह केले असेल, ठीक आहे त्याला 720 मार्क मिळाले. पण तो असे विद्यार्थी कसे की ज्या विद्यार्थ्यांना 718 आणि 719 मार्क मिळाले, तर हे मार्क मिळतात कसे समजून घ्या. जर एखाद्या विद्यार्थ्याचा एक क्वेश्चन चुकला तर त्याला 716 मार्क मिळाले पाहिजे. ग्रेस सिस्टम नुसार किंवा निगेटिव्ह मार्किंग नुसार ही जी सांगण्यात येतात की निगेटिव्ह मार्किंग नुसार 716 मार्क पडू शकतात किंवा 720 मार्क पडू शकतात. परंतु 718 मार्क 719 मार्क कसे पडणार आहे? तर 718 आणि 719 मार्क पडण्याचे जे कारण देण्यात येतात ते म्हणजे ग्रेस मार्किंग. ग्रेस मार्किंग काय, तर ग्रेस मार्किंग कशाच्या भरोशावर दिलेली आहे, किती विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेली आहे, ग्रेस मार्किंग कशी दिलेली आहे, किती एक्झामला किती मार्कला किती ग्रेस मार्क दिले, याचं काहीही समोर जे आहे ते NIT कडून, सॉरी, नॅशनल टेस्ट एजन्सी कडून काहीही याचा तपशील डेटा किंवा जे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी आहे त्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून काही प्रमाणात सांगलेलं नाही आहे. कुठेही नीटच्या एक्झामच्या अगोदर काही सांगितलेलं नाही की ग्रेस मार्किंग सिस्टम कशी देण्यात येईल, काय देण्यात येईल. हे अचानकपणे देणं हे कशासाठी महत्वपूर्ण आहे आणि कशा प्रकारे ग्रेस सिस्टम जे आहे ते लागू झालेले आहे हे सुद्धा सांगणं महत्वाचं ठरते. यामध्ये आता या घोटाळ्याची किंवा या परीक्षा लीकची एकदा तपासणी झाली पाहिजे आणि हे जे कारवाई आहे कारवाई संपूर्ण देशामध्ये झाली पाहिजे, त्या सेंटरवर सुद्धा झाली पाहिजे जिथं पेपर लीकची घटना जी आहे ते पेपर लीकची घटना समोर आलेली आहे. गुजरातमध्ये कारवाई झालेली आहे. तशातच काही विद्यार्थ्यांना सुद्धा संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे की खरंच यामध्ये घोटाळा झालेला आहे का, हा सुद्धा जे एजन्सी आहे त्या एजन्सीने तपास लावून विद्यार्थ्यांसमोर आणलं पाहिजे की ठीक आहे यामध्ये घोटाळा झाला की नाही झाला ते सुद्धा तपशीलपणे त्यांनी
समोर आणून साक्ष असेल तर त्या विद्यार्थ्यांकडूनही घेतले पाहिजे. काही विद्यार्थ्यांना काही पैसे मागितले असेल तर ते सुद्धा समोर आले पाहिजे. त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की किती % ज्या विद्यार्थ्यांना